नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लाखो रुपयांचे पीक गेलेले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे। सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे। सरकारने विशेष पॅकेज शेतकऱ्यांना द्यावे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही, अनुदान आलेले नाही। अनुदानाची 350 ची घोषणा केली, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग झालेली नाही। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे। आज आक्रोश मोर्चा काढतो आहे। महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे। पाण्यासाठी कसरत करावी लागते। पाणी टंचाई सामना करावा लागतो आहे। काही भागात टँकर सुरू आहे, काही भागात सुरू केलेलं नाही। याच बरोबर चारा टंचाई देखील आहे। या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केलेले आहे। कापसाला दर अजून निश्चित नाही। या सगळ्या समस्या घेऊन आक्रोश मोर्चा काढतो आहे। काय झाले नक्की मला माहित नाही। उसाला भाव निश्चित केलेला आहे। कोणाला आंदोलन करण्याची गरज नाही। मला माहित नाही त्याबाबत। मी त्यावेळी लहान होतो, मला तपशील माहित नाही। पण गेले का? जायचे असते तर यापूर्वीच गेले असते। अशा चर्चा सुरू असतात। निष्कर्ष काढण्याची गरज नाही। तयारी सर्व करतात। जेलकडे बघताना दृष्टिकोन बदलायला हवा। जेलमध्ये गेला म्हणजे पाप केलं असं समजणे योग्य नाही। कैदी जरी असला तरी त्याला योग्य जेवण देणे कर्तव्य आहे। जेव्हा जेव्हा एक्झिट पोल आले ते खरे ठरले असे नाही। काही एजन्सी अशा आहे, दुसऱ्यांचं ऐकून पोल तयार करतात। इंडिया आघाडीकडे 62% मतदान आहे 2019ला। यातले काही जण बाजूला गेले तरी निकाल वेगळा लागू शकतो। सत्तेत असणारे सरकार जाईल असं सांगत आहे। प्रत्येक जण सोयीनुसार सांगतो आहे। द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या बागा उभ्या केलेल्या, हातातोंडाशी आलेलं पीक गेलं। काही शेतकरी असे होते की कांद्याचं एक ट्रॉली गेलेली आणि दुसऱ्या उरलेलं पीक जाणार आहे। त्या ठिकाणी त्यांना मिळणारा, हातात पडणारा पैसा हा मिळणार नाही आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। आणि म्हणून सरकारने या सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रश्नांकडं जरा वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे। त्यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांचे जे नुकसान झालेलं आहे त्यांना आपल्याला त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या विषयी त्यांना कर्ज गोठवून त्यांना त्याचे पुढचे 2, 3, 4 वर्षाचे हप्ते देणं, त्याचबरोबर त्यांना पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध कमी व्याजाने करून देणं, असं एक पॅकेज सरकारने केलं पाहिजे। कांदा उत्पादकांची देखील परिस्थिती काही वेगळी नाही आणि म्हणून सरकारने प्रत्येक पिकाकडे बघताना वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे। मला काल नाशिक जिल्ह्यातले अनेक शेतकरी भेटले। त्यांनी कांद्याच्या संदर्भातले 350 रुपये प्रति क्विंटल 200 क्विंटलपर्यंत ही जी मर्यादा आहे तिथपर्यंतचे पैसेही सगळे अजून आलेले नाहीत। म्हणजे 70,000 रुपये 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटलचे होतात। 10,000 रुपये आले आहेत, कुणाला 12,000 रुपये आले आहेत। त्याच्या पलीकडं 20,000च्या पलीकडं आता नवीन एक GR काढलेला आहे। त्याची GRचा अर्थ थोडासा असा होतो की 24,000च्या पलीकडे सरकार काही देणार नाही आणि त्यामुळं मागं अनुदानाची घोषणा 350 रुपये केलेली आहे आणि जर तुम्ही ते अनुदान प्रति क्विंटलचं जर देणार नसाल आणि अद्यापही दिलेलं नसेल तर सरकार आपल्या शब्दांना जागत नाही, असा एक भावना सामान्य शेतकऱ्यांच्यात आहे। त्यामुळं अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात जे प्रचंड नुकसान केलेलं आहे सरकारने त्याकडे गांभीर्यानं बघावं। नुसती पाहणी केली आणि आम्ही काहीतरी तात्पुरती मदत केली एवढा यावर्षीचा झालेलं नुकसान हे साधं नाही आहे आणि म्हणून सरकारने एक वेगळ्या नजरेने याकडे बघितलं पाहिजे। आज आम्ही आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या वतीनं दिंडोरीला काढतोय। हे तर प्रश्न आहेतच, पण दुष्काळ होता। दुष्काळ असताना सरकारने सगळ्या महाराष्ट्रात 24 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला। त्यातले 40 तालुक्यामध्ये 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला। 15 जिल्हे असे आहेत की 15 जिल्ह्यात काही 15 तालुके असे आहेत की त्यांना पूर्ण दुष्काळी आणि उरलेल्या तालुक्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती। आता महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे। पाण्याचं प्रचंड अतोनात पाण्याची लोकांना कसरत करावी लागते। पिण्याचं पाणी उपलब्ध नाही। शेतीच्या पाण्याचं आता फार मोठं अशी टंचाई जाणवायला लागलेली आहे।
त्यामुळे आता पुढं जुलैपर्यंत कसं राहायचं ही चिंता महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना, नाशिकला पण आहे. आणि म्हणून त्यासाठी टँकर काही भागात चालू केलेले आहेत सरकारने, पण काही भागात टँकर अजून पोचलेले नाहीत. चारा छावण्या काढण्याची गरज सरकारला आहे, पण सरकारने अजून त्याबाबतीत काही निर्णय घेतलेला नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर या पलीकडं ह्या सगळी निसर्गाची संकटं कमी म्हणून त्यात भर, म्हणजे यावेळी सरकारने एवढं दुर्लक्ष केलेलं आहे की कांद्याचा जसा दर खाली घसरला या भागात, तसा कपाशीचा दर 6-6.5 हजाराच्या वर जातच नाही आहे. मागच्या वर्षी कापसाला 12,000 रुपये क्विंटल दर मिळाला, पण यावर्षी तो दर 7,000च्या आतच राहिला. त्यामुळं शेतकऱ्यांना 12,000ची अपेक्षा आहे. आणि जर 12,000ची अपेक्षा असेल तर सरकारच्याच मधील मंत्र्यांनी एका 2007-08 साली त्यावेळी मागणी केलेली की 7,000 रुपये दर मिळाला पाहिजे. आता त्या 7,000चं अवमूल्यन एवढं झालेलं आहे की 7,000चे किमान 12,000 तरी शेतकऱ्याला मिळावे, त्याची माफक अपेक्षा आहे. अशा अनेक मागण्या आहेत. या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या पुढं धानाच्या पिकाच्या आणि अन्य पिकाच्या अनेक समस्या आहेत. या सगळ्यांना घेऊन आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचा काढलेला आहे. छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळेला मराठा समाजाच्या अनेक लोकांनी भुजबळ गो बॅक असे नारे दिले. एकूणच अशा पद्धतीनं ह्या प्रकरणात तरी राजकारण होणं असं भुजबळ कारण म्हणाले, तुम्हाला वाटतंय का? मला नक्की काय झालं मी काय माहिती घेतलेली नाही. मी काल जळगाव जिल्ह्यात होतो, पण मी थोडंसं ऐकलं की काही ठिकाणी अशा घटना घडल्या. आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, मात्र तुमच्या साखर फॅक्टरीवर उसाला भाव घोषित केल्याने म्हणून आज राजू शेट्टी आंदोलन करणार. उसाला भाव 3100 रुपये घोषित केलेला आहे. कारखाने व्यवस्थित चालू आहेत, काही चिंता नाही. तर कोणाला आंदोलन करायचं असेल तर त्यावर मी काय कारखान्याचा चेअरमन नाही, संचालक नाही, त्यामुळं मी त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. त्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी बसून जे काय ठरवेल त्याप्रमाणे आमचा कारखाना नियमात बसून काम करतो आहे. अजित काय प्रतीक होते? मेडिकल कमिशनने त्यांचा जो लोगो होता त्या लोगोतलं जे राष्ट्रीय प्रतीक आहे आमचं PNC ते हटवून त्या ठिकाणी धन्वंतरीचा लोगो लावलेला आहे. मोठा बदल मला माहीत नाही, मी बघून सांगतो. मला कालपासून तुम्ही रस्त्यावर आहात, मोर्चे काढताय शेतकऱ्याच्या बांधावर. दुसरीकडे अजित पवार गटाचं अधिवेशन चालू आहे. कालच्या अधिवेशनामध्ये तुमच्या गटावर जोरदार आक्षेप घेण्यात आले, तुमच्यासोबतचे आरोप झाले. वेळोवेळी शरद पवार यांनी भूमिका बदलली असं देखील वक्तव्य अनेक नेत्यांनी केलं. 2004 मध्ये भाजपसोबत जाणं होतं असे अनिल प्रफुल्ल पटेल म्हणतात. मी त्यावेळी लहान होतो, त्यामुळं मला तपशील माहीत नाही. पण गेले का असं आहे की आपण घटना काय घडली याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि जायचं असतं ते यापूर्वीच ते गेले असते. त्यामुळं गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याचं दुःख जर कोणाला असेल तर माझा नाईलाज आहे. पवारसाहेब वारंवार भूमिका बदलतात अशा स्वरूपाचं देखील असं आता बोलणार काय, शेवटी चिंतन करायचं असतं. चिंतनात काही ना काही गोष्टी बोलत असतील. मी तपशिलात ते काय बोलले मला माहीत नाही. आणि त्या बाबतीत काही मत व्यक्त करायचं असेल तर ते काय बोलले हे पूर्ण ऐकून घेऊन मी बोलेन. आता जे बोलत आहेत त्यांच्याशीच तुम्ही बोला ना. मी 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 कसं काय त्याच्याबद्दल आता तू हां नाही, अशा चर्चा वेगवेगळ्या चालू असतात. आपण त्याचा निष्कर्ष लगेच काढण्याची आवश्यकता नाही. अजून घोडा मैदान लांब आहे म्हणजे जानेवारी महिन्यात बोलू आपण त्याच्यावर. आज कोणाच्या कुठं वेगळ्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याच्या चर्चा होत असतील त्यावर आज भाष्य करणं गरजेचं नाही. ॲक्च्युली काय ॲक्शन होते त्याच्यावर बोलू आपण. तयारी तर सगळेच जण करत असतात. जेलमध्ये काही मेनू वाढवण्यात आलेले आहे, आईस्क्रीम सारखे, पाणीपुरी सारखे मेनू आता वाढवलेले, कायद्यांचे चोचले पुरवले जाणार आहेत. नाही, एक म्हणजे जेलकडे बघताना आपला दृष्टिकोन थोडासा आपण दुरुस्त केला पाहिजे असं मला वाटतं. जेलमध्ये 100% शिक्षा झालेले, शिक्षा भोगत असणारे कैदी
ही एक वेगळी कॅटेगरी आहे आणि तसेच नेऊन जेलमध्ये ठेवलेले आहेत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत ही कॅटेगरी आहे. आणि काही वेळा अन्यायही होऊ शकतो. जेलमध्ये गेला म्हणजे तो पूर्ण त्याचं पापच केलं त्याने असा गैरसमज करणं योग्य नाही. त्यामुळे ह्या वेगळ्या कॅटेगरीतले कैदी जेलमध्ये असतात आणि शेवटी तो कैदेत असला तरी त्याला योग्य असं जेवण हे देणं आवश्यक आहे. जेलच्या जेवणाच्या क्वालिटीबद्दलही तक्रारी असतात. जेलमध्ये जाणारं जेवण जे आहे त्याच्या क्वालिटी किमान माफक राहावी अशी त्यात अपेक्षा असते. त्यातही मग कैद्यांच्या तक्रारी असतात. मी या खात्याचं जबाबदारी सांभाळलेली असल्यामुळं त्याच्यात अनेक असे हे आहेत. जेलमध्ये कैद्यांची गर्दी असते. आता आज तर फारच गर्दी महाराष्ट्रात कैद्यांच्या प्रत्येक जेलमध्ये झाल्यात. ओव्हर कॅपॅसिटी आहे आपल्याकडं, म्हणजे जास्त कैदी आपल्या प्रत्येक जेलमध्ये आहेत. कैद्यांच्या झोपण्याची व्यवस्था, कैद्यांच्या अन्य सुविधा या देखील सामान्य सरासरी 5 स्टार नसाव्यात किंवा एअर कंडिशन नसावं, पण त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टींची वापर करण्याची गरज आहे त्या किमान माफक दर्जाच्या असाव्यात. जेलकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अगदी त्याज्य नसावा असं माझं मत आहे. चला तुम्हाला गाडी 555 माझी फॉर्च्युनर असं आहे की आत्तापर्यंत जेव्हा एक्झिट पोल आले ते कधी खरे ठरले असं नाही. त्यामुळं एक्झिट पोलवर कारण लोक आता एवढी हुशार झालेली आहेत की मतदान घेऊन बाहेर आलं की त्याला विचारलं जातं की तू कुणाला मतदान दिलंस. आणि तो मतदार आता एवढा प्रचंड प्रेशरला घाबरलेला असतो. मग आणखीन काही देवाणघेवाण झालेली असेल कुणाची तर तो त्याप्रमाणे उत्तरं समाधानकारक आणि खरी देतो असा आजपर्यंतचा मागच्या 2-3 निवडणुकात अनुभव नाही. त्यामुळे मोजल्याशिवाय कशावर विश्वास ठेवणं योग्य नाही. असे एक्झिट पोल व्यवसाय करण्यासाठी अनेक प्रसार माध्यमातून येत असतात. काही एजन्सीज अशा आहेत की फी घेतात आणि सांगतात आम्ही एक्झिट पोल केलं आहे. दुसऱ्या 2-3 एजन्सीचं ऐकतात आणि आपला एक्झिट पोल तयार करतात आणि लोकांना बाहेर देतात. त्यामुळं एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. एवढ्या ठिकाणी मतदान होतं त्यातल्या एखाद्या बूथवर उभा राहून एक्झिट पोल घेतला किंवा 10 बूथवर केला तरी 300-350 बूथवरचा जो निकाल आहे तो एका 10 बूथवर होत नाही. त्यामुळे ते काही फार मला वाटत नाही. ते मतं मोजल्यावरच खरं. निवडणुकीच्या सुरुवातीलाच इंडिया आघाडी बळकट झालेली होती. तुम्हाला काय विश्वास वाटतो इंडियाबद्दल? इंडिया आघाडी बळकट होईल आणि मला खात्री आहे की देशात इंडिया आघाडीकडे 62% मतदान 2019ला आहे. आता 2019 नंतर महागाई, बेकारी, देशातल्या वेगळ्या समस्या, केंद्र सरकारने केलेली वेगवेगळी कामं, त्या कामात त्यांचं असणारं अपयश या सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आहेत. त्यामुळे इंडियाचे 62% मतदान कदाचित 63-64-65% जाईल. आणि मला खात्री आहे की यातले काही जण जरी बाजूला गेले तरी 55%च्या वर किंवा 52%च्या वर जरी इंडियाची आघाडी एकत्रित राहिली तरी निकाल वेगळा लागू शकतो. ह्या निवडणुकांमध्ये काही यश दिसेल? या निवडणुकातही यश चांगलं येईल असं मला वाटतं. एकंदर जे आपण ऐकतोय त्या ठिकाणी विशेषतः सत्तेत असणारे मध्य प्रदेश सरकार जाईल असं म्हणतात. राजस्थानचं सरकार टिकेल असं म्हणतात. आता प्रत्येकजण सोयीप्रमाणे बोलत असतो. आमचा त्या 4-5 राज्यात काही रोल नाही आहे. त्यामुळे निकाल ऐकला की आपण विश्वास ठेवणं थँक्यू. आपल्या हातात आहे.